गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज मंगळवार आहे आणि मंगळवारसाठी आमच्या नाश्त्याची तयारी चालू झाली आहे. मंगळवारचा नाश्ता आहे टॅमॅटो बटाट भाजी. त्याच्यासाठी टॅमॅटो बटाट कांदा लसूण मिरची कोथिंबीर हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता असं चहा घेऊन नाश्त्याला सुरुवात होईल. तर आमची टमॅटोची भाजी बनवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला आज दाखवणार आहे, तर व्हिडिओमध्ये नक्की पहा. तर चहा घेऊन आपल्या नाश्त्याला सुरुवात होईल. सकाळचं चहा झाल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, त्याच्यामुळे कोणतेही काम सकाळी उठल्यानंतर पहिले चहा घेऊनच सुरू होतं. तर आपल्या टॅमॅटो बटाट भाजीला सुरुवात झाली आहे. जिरं टाकून लसूण टाकलेलं आहे. आता कांदा टाकून कांदा आणि लसूण थोडं लालसर होईपर्यंत शिजवलं जाईल आणि त्याच्यानंतर टॅमॅटो वगैरे टाकले जाईल. आता बटाट टाकलेलं आहे. टॅमॅटो बटाट कोथिंबीर मिरची सगळं मिक्स केलं जाईल. आता कांदा शिजत आलेला आहे. थोडंसं हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत कांदा लवकर शिजण्यासाठी मीठ. टॅमॅटो टाकून फायनल पेस्ट दिला जाईल आणि मग भाजी शिजण्यासाठी ठेवली जाईल. त्याच्यामध्ये थोडा चिकन मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला, ज्याच्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते, आणि आपला घरगुती मसाला. मिरची घातलेली असल्यामुळे घरगुती मसाला खूप थोडा टाकलेला आहे. आता हे सर्व ढवळून 1-2 मिनटं पूर्ण मिश्रण एकत्र केलं जाईल आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलं जाईल, ज्याच्यामुळे भाजीला उघरटपणा येणार नाही. थोडासा गूळ टाकलेला आहे आणि आता कोथिंबीर वगैरे टाकून ही भाजी फायनल शिजवण्यासाठी ठेवली जाईल. थोडं याच्यात पाणी टाकावं लागेल. थोडं पाणी टाकल्यामुळे भाजी खाली लागणार नाही कढईला, आणि टॅमॅटो आणि बटाट शिजायलासुद्धा बरं पडेल. तर कोथिंबीर व्यवस्थित टाकून आता ही भाजी पुन्हा एकदा ढवळून घेतली जाईल व्यवस्थित, आणि ढवळून झाल्यानंतर झाकण ठेवून ती वाफेवरती शिजण्यासाठी ठेवली जाईल. मस्तपैकी छान भाजीला कलर आलेला आहे. आता हे टॅमॅटो आणि बटाट शिजण्यासाठी 10 मिनटं फक्त वाफेवरती ठेवली जाईल. गॅस मंद केला आहे. 10 मिनटामध्ये भाजी तयार होईल. तोपर्यंत आपली फुडली तयारी म्हणजे चपाती बनवण्याची. तर चपाती बनवण्यासाठी सुरुवात केली जाईल आणि एक साईडला चपात्यांचं कणिक तयार होत आहे. चपात्या लाटल्या जातात तोपर्यंत ही भाजी तयार झालेली असेल. आपली भाजी एक साईडला बनत आहे, मंद गॅसवर ठेवलेली आहे. तर दुसरीकडे आपली चपातीची तयारी चालू आहे. मुलगा कॉलेजला निघाला आहे, पण तो आज उपवास असल्यामुळे काही भाजी चपाती खात नाही. त्याने टोस्टीचे टोस्ट घेतलेले आहेत खायला, आणि इकडे चपातीसाठी पीठ मळण्याचं काम चालू आहे. साधारणतः 15 मिनटामध्ये नाश्ता कंप्लीट होईल. 6 वाजलेले आहेत. 6:15 नाश्ता पूर्ण होईल. तर आजचा नाश्ता आपला थोडक्यात आहे. तर आपण बघू शकता की 10 मिनटं झालेली आहेत. आपली टॅमॅटो भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. आता तिला फायनल टच म्हणून ही कसुरी मेथी टाकली जात आहे. कसुरी मेथीमुळे भाजीला खूप चांगला असा सुगंध वास येतो आणि भाजी टेस्टीसुद्धा लागते. तुम्हीसुद्धा कधी अशी भाजी बनवली तर कोणत्याही भाजीमध्ये कसुरी मेथी टाकून बघा, खूप छान चव येते आणि स्मेलसुद्धा खूप छान असतो. तर आपली भाजी तयार झाली आहे, थोडी ओलसर अशी, कारण चपातीबरोबर पूर्ण सुकी भाजी असेल तर खायला मजा येत नाही, पण नॉर्मल ओलसर असेल तर खायला खूप छान वाटतं. तर आता आपली फायनल
भाजी तयार झाली. आता गॅस बंद करून झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर चपात्या झाल्या की आपले नाश्त्याला सुरुवात होईल. आपल्या चपात्यासुद्धा आता लाटून झालेल्या आहेत आणि भाजण्याची तयारी चालू आहे. फायनल टच. नाश्ता तयार झाला. आता सर्वजण नाश्त्याला येतील आणि डब्यासाठी सुद्धा आज चपाती आणि भाजीच, त्याच्यामुळे थोडक्यात आटपलेलं आहे सगळं. तर आपला नाश्ता तयार झालेला आहे. चपाती, टॅमॅटो बटाटा भाजी, एक लिंबू, अशा प्रकारे आता सर्वजण नाश्त्याला बसतील. सोबत चहा. सकाळचा दुसऱ्या वेळेचा चहा झाला हा. एक नाश्त्याला सुरुवात करण्याआधी आणि एक नाश्त्याच्या सोबत. तर आमची टॅमॅटो भाजी बनवायची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. सुप्रभात.